जळगावमध्ये होर्डिंगच्या गर्दीने पाचोरा शहर झाले विद्रूप. पाचोरा शहरात बॅनरचा अतिरेकी, शहर सौंदर्याला बाधा, धोकादायक ठिकाणी उभारले फलक, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील राष्ट्रीय लोक न्यायालयात 3,928 प्रकरणे निकाली. मालेगाव शहरातील अपर व सत्र न्यायालयात 12.25 कोटींची वसुली. नंदुरबार जिल्ह्यातील गोधरा येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर, मसदीच्या देवरे कॉलेजच्या अंकिता जाधवचा सहभाग. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे टेकवाड्यात 50 फूट खोल विहिरीत पडला बिबट्या, दुपारी 3 वाजेपर्यंत रेस्क्यू टीमकडून काम सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील तिसगाव येथे खड्ड्यांमधून गेले तरी वाहनांचे नुकसान, बाजूने जाताना चालक होतेही परेशान. जळगावमध्ये अमळनेर तालुक्यात यंदा रब्बी हंगामात पेरणीत लक्षणीय वाढ झाली. डिसेंबर महिन्यातील कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यात एकूण 22,361 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात विराण येथील ग्रामस्थांनी रोखला बिबट्याचा मार्ग. मालेगाव तालुक्यातील खाकोर्डी येथील बिबटे सोडण्यास केला विरोध. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पटेल शाळेत विद्यार्थिनींनी दिले स्वरक्षणाचे धडे, प्रशिक्षणात विद्यार्थिनींनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग. धुळ्यात 19 प्रभागातील 20,416 मतदारांच्या नोंदीमध्ये केला बदल. महापालिका सार्वत्रिक निवडणूक सोमवारी सर्व मतदान केंद्रावर प्रसिद्ध होणार मतदार यादी. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नाफेड हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 12 रोजी झाला. हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी 5,328 रुपये प्रति क्विंटल दर असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जळगावमध्ये गणपूर येथील PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यात रब्बी जोरात 75% पेरणीची काम पूर्णत्वास. मका पिकावर शेतकऱ्यांचे भर, यंदा पाणी मुबलक असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढणार. नाशिकमध्ये अझर निवडणुकीत वरवर शांतता, पण होणार चुरस. प्रभाग 1 व 8B मध्ये नगरसेवक पदांच्या प्रत्येकी एका जागेसाठी लढत. नंदुरबारमध्ये हिवाळ्याची चाहूल लागता शहरातील भाजी मार्केट आणि आठवडी बाजारामध्ये वाटाण्याची शेंगाची एंट्री झाली असली तरी सुरुवातीपासूनच त्यांच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच भुरदड बसत आहे. आवक अतल्पी असल्याने या हिरव्या मोत्यांना अक्षरशः सुकामेव्याचा भाव आला आहे. बाजारात सध्या वाटाण्याच्या शेंगा तब्बल 70 ते 80 रुपये प्रति किलोने दराने विकल्या जात आहे. विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यवधींचा खर्च आणि व्यापक लसीकरण मोहीम राबवूनही महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या 43 महिन्यात महाराष्ट्रात 43,662 नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जळगावमध्ये धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे साळवे गावातील एका हृदयस्पर्शी घटनेत मुलीने आपल्या आईच्या अंत्यसंस्काराचे सर्व धार्मिक विधी स्वतः पार पाडला. आईच्या विधानानंतर कन्येने मृतदेहाला जलदान केले आणि अंत्यसंस्काराच्या वेळी चितेला अग्निडाग दिला. नाशिक जिल्ह्यातील खामखेडा परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा लागवड लगबग दिसून येत असून सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत असल्याने पोरगावाच्या मजुरांकडून कामे केली जात आहेत. पर्यटनाशी निगडीत व्यवसायात महिलांनी पुढाकार घ्यावा यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत आझादी का अमृत महोत्सव आई योजनेची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने अंमलबजावणी सुरू केली. या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना बिनव्याजी 15 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यातील खाकोर्डी येथील एका विहिरीत शनिवारी दिनांक 13 रोजी सकाळी एक बिबटे पडलेला आढळून आल्याने खळबळ उडाली. सदर बिबट्याला अथक परिश्रमानंतर पिंजऱ्यात पकडण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदर बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नंदुरबारमध्ये खांडबारा तालुका नवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सिकलसेल कॉर्नर स्थापना करण्यात आला. धुळे शहरातील मुख्य रस्ते, मार्ग, चौक तसेच वर्दळीच्या ठिकठिकाणी खाजगी संस्थेकडून होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगधारकांकडे 12 वर्षापासून मनपाचा जाहिरात करणं भरल्याने 60 लाख रुपये थकबाकी होती. पालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर आतापर्यंत 6 जणांनी 40 लाखांचा थकीत कर भरला आहे, अशी माहिती मनपाने दिली. जळगावमध्ये चोपडा तालुक्यात आजच्या काळात तुम्ही आम्ही ज्या विकासाच्या गोष्टी करतोय त्या विकासात माणुसकी कुठे गेली आहे, असा प्रश्न पालिका मुख्याधिकारी रामनिवास जमवर यांनी केला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रोडचे 6 पदरी रस्ता रुंदीकरणाचे काम सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत नुकतेच सुरू करण्यात आले. सध्या तुपादेवी रस्त्यालगत असलेल्या JCBच्या सहाय्याने खोदकाम सुरू असून यामुळे वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली.
नंदुरबार तालुक्यातील आसाणी येथील MK रघुवंशी माध्यमिक विद्यालयात रनाळे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. या शिक्षण परिषदेत उपक्रमावर सर्वानुमते चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक उपशिक्षिका प्रभावित बदाणे यांनी केले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस पुणे सहायता निधी अंतर्गत व भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र पुणे तर्फे CSR फंडातून शिरपूर येथे 225 दिव्यांग बांधवांना जीवनोपयोगी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित हातपाय व कॅलिपर प्रदान करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मुंबई नाशिक पुणे हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प संगमनेर मार्गानेच होणे गरजेचे आहे. त्याकरिता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर रेल्वे मंजूर होऊन 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मुंबई येथील घाटकोपर येथे कोसळलेल्या होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर राज्य सरकारने धोकादायक व काही अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर धोरण जाहीर केले. मात्र शहरात एकही होर्डिंग्ज नसून केवळ बॅनर झळकत असल्याचे चौकाचौकात दिसून आले. अहिल्यानगरमध्ये महापालिकेत सध्या आयुक्तांशिवाय एकही उपायुक्त दर्जाचे पूर्णवेळ अधिकारी नसल्याने दैनंदिन कामकाज अडखडू लागले असून प्रभारी अधिकाऱ्यांकडे फायलींचा ढीग वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहत आहेत. देशातील प्रत्येकाला पक्के घर उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील काही गरीब कुटुंबांकडे स्वतःची जागा नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता. अशाही लाभार्थीला घरकुलाचा लाभ देण्यासाठी शासन जागा खरेदीसाठी 50,000 रुपयाचे अनुदान देणार आहे. जागेच्या रजिस्ट्रीबाबतची कागदपत्रे सादर केल्यानंतर अनुदान दिले जाणार. धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात दिनांक 12 पासून उजळणी शिबिरात सुरुवात झाली. या शिबिरात जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचा समावेश आहे. अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुक्यातील मुकिंदरपूरसह 8 गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडलेली आहे. ही योजना 29 मार्च 2024 मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होती, पण वेळेत ती पूर्ण न झाल्याने 30 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती. अजूनही योजनेचे काम झालेले नसल्याने आता पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. त्यामुळे मूळ पाणी योजनेच्या खर्चात 24.66% वाढ होऊन योजनेचा खर्च 43,30,46,299 रुपयांवर जाणार आहे. धुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमधील वर्दळीमुळे दिवसा स्वच्छता करणे आव्हानात्मक ठरते. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने आता रात्रीच्या वेळी विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली. पाचकंदील चौक आणि आग्रा रोड यासारख्या शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रात्रीची स्वच्छता करण्यात येत आहे. अहिल्यानगरमध्ये पारनेर तालुक्यातील 350 पैकी 274 बंधारे पूर्ण झाले असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावोगावी झालेल्या या बंधाऱ्यामुळे खऱ्या अर्थाने जलसंधारण चळवळीला गती मिळाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांनी सांगितले. अत्यंत कमी खर्चात ग्रामपंचायत पातळीवर पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम उभे राहिले असून वाहून जाणारे पाणी अडवल्याने पाणी पातळीत निश्चित वाढ होईल असा आशावाद CO भंडारे यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथे रस्ता ओलांडणाऱ्या 5 शालेय विद्यार्थ्यांना भरधाव कारची धडक, 1 विद्यार्थी गंभीर. चांदोरी खरवाडी रस्त्यावरील घटना, गुन्हा दाखल नसल्याने आश्चर्य.